कसं आहे माहितीये का, बालेकिल्ला हा शिवसेनेचा आहे आणि तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. आणि त्यानंतर जर हा बालेकिल्ला जर कोणाचा असेल तर तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आहे. ठाण्यामध्ये जनता दरबार हा काय पहिल्यांदा नाही आहे. मी तर दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा एक अनुयायी म्हणून, त्यांचा एक शिवसैनिक म्हणून फक्त मी सर्वसामान्य जनतेच्या ज्या व्यथा आहेत त्या काय आहेत, त्यांच्या तक्रारी काय आहेत, त्यासाठी म्हणून मी इथे बसलेलो आहे. कोण काय विचार करतोय हा माझा विषय नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही जे म्हणताय की आदरणीय गणेश नाईक जी असतील किंवा अजून कोणी जे जनता दरबार घेत असतील, पण प्रश्न तर तसेच प्रलंबित राहत आहेत. सर्वसामान्यांचे जे विषय आहेत ते मार्गी लागत नाही आहेत. कन्स्ट्रक्शन वाढतंय, रोड आहेत, गटर आहेत, नाले आहेत, त्याच्याहून पलीकडे सर्वसामान्य जनताच्या ज्या व्यथा आहेत, बिल्डर घरं देत नाहीत, त्यांचे पैसे परत करत नाहीत, नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये नाही आहेत, नोकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनता बाहेरगावी जाते, त्यांना लुबाडणारे महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये ठाण्यामध्ये भरपूर जण आहेत. त्यांना आपण गव्हर्नमेंटचे लायसन्स देतो, पण ते लायसन्स देताना त्यांच्याकडे ते सर्व आमच्याकडे सरकारी सर्व लायसन्स असल्यावर सुद्धा सर्वसामान्य जनतेची ज्यावेळी आताच माझ्याकडे 2 माणसं येऊन गेली, त्यांचं असं म्हणणं होतं की मला बाहेरगावी पाठवणार होते, पैसे घेतले, 2-2.5 लाख रुपये घेतले, कोणाकडनं 5 लाख रुपये घेतले आणि नंतर सांगतात की आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही आणि आम्ही तुम्हाला बाहेर पाठवणार नाही. मग हे ज्यावेळी गव्हर्नमेंटचे ज्यावेळी लायसन्स त्यांना दिले जातात ते त्यांचे बंद कसे केले जात नाही. ठाण्यामध्ये खुलेआमपणे फसवणारे जी दुकानं आहेत, बिल्डर आहेत, त्यांना चाप कसा बसणार. त्याच्यामुळे हे जे विषय आहेत, रोज कोणी ना कोणीतरी कोणत्या ना कोणत्या विषयी फसतोय आणि मग आपण जागरूक नागरिक म्हणून सर्वसामान्य जनताच्या महिलांचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिलांचे विषय आहेत. ज्या महिलांना फसवलं जातं किंवा त्यांच्यावर जो अन्याय होतो त्याच्यावर आवाज उठवला गेला पाहिजे, म्हणून हा जनता दरबार आहे. इकडच्या स्थानिक लोकांसाठी म्हणून हा जनता दरबार आहे. एवढंच मी सांगितलं. नाही, मला कोणाला कम्पेअर करायचं आहे. प्रत्येक जण शासनाचा जनता दरबार आणि शिवसेनाचा जनता दरबार, शासनाचे विषय असतील तर ते शासनाच्या मार्गाने काय करत असतील मला माहित नाही. पण तुम्ही एक समजून घेतलं पाहिजे की सर्वसामान्यांच्या ज्या व्यथा आहेत ना त्या वेगळ्या असतात. म्हणजे अत्याचार होत आहेत, डोमेस्टिक व्हायलन्स आहेत, महिलांवर नवरा बायकोची भांडणं आहेत, अशा बरेच विषय आहेत. नोकरी नाही आहेत, बाहेर मी तुम्हाला सांगितलं की बाहेर जावं लागतं पण त्याच्यामध्ये फसगत होते. हल्ली ज्या तरुण मुलांची जी लग्न होत आहेत, 6-6 महिन्यानंतर त्यांची लग्न मोडली जात आहेत, हे सगळे विषय जे आहेत ते आमदार आणि खासदारांच्याकडे येत नाहीत. त्यांच्यासाठी त्यांना वेळ नसतो, कारण प्रत्येकाला उड्डाणपुलं बनवायची असतात, रस्ते बनवायचे असतात. या सगळ्यांकडे जात असताना स्थानिकांचे जे विषय असतात किंवा सर्वसामान्य लोकांना जे महत्वाचे विषय आहेत ते कुठे ना कुठेतरी ते दुर्लक्षित केले जातात. आणि मग सर्वसामान्य गरीब जनतेला कोणीतरी एक खंबीरपणे नेतृत्व पाहिजे असतं. मग तो येतो, तो फक्त शिवसेनेच्या शाखेमध्ये येतो आणि मग तिथे त्यांना न्याय मिळतो, हे मी तुम्हाला हक्काने सांगू शकतो. कारण तुम्ही शिवसेना भवनमध्ये ज्यावेळी जनता दरबार असतो मी आपल्या सर्वांना आमंत्रित करतो की तिथे तुम्ही येऊन बघा. कारण आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दादरमध्ये हा ज्यावेळी जनता दरबार सुरू असतो, म्हणूनच साहेबांनी सांगितलं की मला ठाण्यामध्ये अशाच पद्धतीने जनता दरबार तू घे. आणि आज मी त्याची सुरुवात केलेली आहे. ते फक्त आणि फक्त इकडची जी स्थानिक जनता आहे, मग ठाणे विभागातली असू दे की आजूबाजूचे जे कोणी असतील, तर त्यामध्ये माझ्याकडे जे विषय येतात ते बिल्डरांचे जास्त आहेत, नोकरीसाठीचे विषय आहेत, स्थानिकांना रोजगार मिळत नाहीये, पोलीस स्टेशनच्या काही व्यथा आहेत की आमच्या तक्रारी घेतल्या जात नाहीये. न्याय तर 100% देण्याचा प्रयत्न करू. प्रशासन गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून इथे लागलेलं आहे, त्याच्यामुळे कोणतीच कामं जनतेची झालेली नाही आहेत. मी ज्यावेळी ठाण्यामधनं सर्वात मुद्दा आहे ट्रॅफिकचा मुद्दा आहे. मी ज्या ज्या इकडनं रस्त्यांमधनं जातोय त्या प्रत्येक ठिकाणी ज्या वस्त्या आहेत तिथे मी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नालेसफाई झालेली नाही आहे. मी बराच विभाग फिरतोय, बऱ्याच समस्या आहेत, पण तिथे दुर्लक्ष केलं जातंय, दुर्लक्ष होतंय, कारण तिथे प्रशासन बसलंय. आणि जे नगरसेवक आहेत ते आता
कोणी ऍक्टिव्ह नसल्यामुळे शिवसेना एकमात्र अशी आपली उद्धव साहेबांची सेना आहे की ज्याच्यामध्ये सर्वजण ठाण्यामधले सर्व माझे पदाधिकारी काम करतायत आणि जास्तीत जास्त महिलांचे आणि विभागातले विषय मार्गी लावण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. त्यासाठी गरज पडली तर महापालिकेवर आम्ही मोर्चा नेऊ, आंदोलन करू, पण न्याय देण्याचा प्रयत्न